प्रभाग क्रमांक 168 मध्ये ॲडव्होकेट सुधीर खातू हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. ते आज गेल्या 2 दिवसापासून जोरदार प्रचार करत आहेत. गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार असा प्रचार सुरू आहे. कशा प्रकारची एकूणच तयारी या निवडणुकांची आहे? सर्वप्रथम जे आमचे पदाधिकारी आहेत, पक्षाचे शिवसैनिक आहेत, म्हणजे खूप जोरात उतरले आहेत, खूप जोमाने उतरले आहेत. काल तर 8:30 वाजता BMC वाले लोक आले, ते बोले खूप माणसं आहेत. मग आम्ही 8:30 वाजताच महिलांना सांगितलं तुम्ही जावा घरी, कारण का एवढा मॉब जमा झाला होता. बरं, आम्ही कुणाला काही पैसे वगैरे देत नाही आहेत. सगळ्या स्वखुशीने सैनिक, कार्यकर्ते, आमचे गटप्रमुख, उपशाखा प्रमुख खूप जोराने उतरलेत प्रचारासाठी आणि खूप जोरात प्रचार सुरू आहे. कशा प्रकारचा प्रतिसाद मतदाराकडनं तुम्हाला मिळतोय? खूप जबरदस्त प्रतिसाद आहे. तक्क्यावाड भाग असो, कपाडिया असो, किंवा मॅच फॅक्टरी लेन असो, किंवा न्यू मिल रोड असो, प्रामुख्याने जो इथला पाण्याचा प्रश्न आहे, जसं तक्क्यावाडचा आणि कपाडियाचा खूप मोठा प्रश्न आहे. गेली 15 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी काही तिकडे दुर्लक्ष केलं होतं पूर्णपणे, तर तो खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह करणे खूप गरजेचं आहे. तुमच्या समोर एकेकाळी एकसंध असणारे शिवसेनेच्या आता उमेदवार आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, डॉक्टर अनुराधा पेडणेकर. तर दुसरीकडे ज्या स्टँडिंग इथल्या माजी नगरसेविका आहेत सईदा खान, त्या देखील तुमच्या समोर असणार आहेत. कशा प्रकारचे चॅलेंज तुम्हाला वाटतं? चॅलेंज जसं बघायला गेलं तर मला कुठेच चॅलेंज वाटत नाहीये, कारण काही उमेदवार माझ्यापासून खूप लांब चालताना दिसत आहेत. ते जवळपास कुठेच दिसत नाहीये. चॅलेंज तर कुठेच नाहीये असं मला वाटतं. ज्यावेळेस अनुराधा पेडणेकर यांची प्रचार रॅली होती, त्यांना मी हा प्रश्न विचारला होता, कशा प्रकारची तयारी आहे? तर त्यांनी सांगितलं, मला निवडणुकांचा गेल्या अनेक वर्षांपासून मी निवडणुका लढते आणि जिंकते, मला निवडणुकांचा अनुभव आहे, त्यामुळे विरोधक काय बोलतात याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. नाही, आम्हाला काही अँटी स्टेटमेंट करायचं नाहीये. आणि जे काय आकडे बोलतील 16 तारखेला, 16 जानेवारीला किती आत्मविश्वास? डबल मत असणार. तुमच्यासोबत काही शिवसैनिक देखील आहेत, काय सांगाल सर? एकसंध असणारी शिवसेना त्याच्यानंतर दुभंगली, आणि ही पहिली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहेत. एकेकाळी ज्यांच्यासाठी तुम्ही मतदान केलं, जीवाचं रान केलं, त्या पुन्हा तुमच्याच विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. तर तसं पाहिलं ना, तर ह्या गोष्टीचा काही आम्हाला फरक पडत नाही. आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली आज कित्येक वर्षाचे निष्ठेने कार्य करणारे आमचे शिवसैनिक आज आमच्या सोबत आहेत. ज्यावेळी जे आज मोठे झाले ह्या विभागातून, गेली 15 वर्ष जे मोठे होऊन आमच्या जीवावर मोठे झाले, त्यांना मोठे करणारेच आम्ही होतो. आणि आमचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आज मशाली बरोबरच आहेत. त्यामुळे आम्हाला पोषक वातावरण आहे. 100% आम्ही या विभागातून विजयी होऊ अशी आम्हा सर्व नागरिकांना, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खात्री आहे. मग यामुळे समोरचा उमेदवार कोणी असो, मग भले तो ज्यासाठी आम्ही कधी काहीतरी केलं होतं, मग तो जरी असला तरी आम्ही निष्ठेने आम्ही मशालीचंच काम करणार. आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की या विभागातून आम्ही 100% मशालच विजयी करू अशा आमच्या सर्वांनी आम्ही ग्वाही दिलेली आहे. तुमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही स्थानिक शिवसैनिकांमध्ये देखील आम्हाला तिथल्या स्थानिक उमेदवार मिळावा अशा प्रकारची नाराजी होती. ती नाराजी कशी दूर करणार? ती नाराजी दूर झाली आहे का? आणि जर ती असेल तर तुम्हाला त्याचा फटका बसेल असं वाटतं का? हो, स्थानिक म्हणजे माझं घर एक टॅक्सीवन कॉलनीमध्ये आहे. तसंच या वॉर्डाच्या बॉर्डरवरतीच राहतोय मी. तसेच अख्खा दिवस कुर्ला कोर्टात असो, जे 168 मध्ये. आणि नाराजी अशी काही नाहीये, कारण प्रत्येक पक्षामध्ये खूप लोक तिकिटे मागतात. सगळ्यांनाच काय तिकीट मिळत नाही, पण थोडीशी नाराजी असते. पण सगळे जे इच्छुक होते आज एक जोमाने आज तयारी करतायत, कामाला लागलेत, जोरात प्रचार सुरू आहे. शिवसेना म्हणलं तर टक्केवाढ म्हणलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परंतु आता शिवसेनेमध्ये 2 गट झाले. तुमचेच एकेकाळीचे ज्यांना तुम्ही मतदान केलं ते आज तुमच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आमच्या विरोधात फक्त कमळ आहे, ती नाही, ती शून्य आहे. आम्ही कमळाला दाखवणार की आम्ही मशाल काय आहे. ते 15 वर्ष आम्ही निवडून दिलेले आहेत, ते आमच्या जीवावर मोठे झालेले आहेत. 2-3 पक्ष बदली गेलेला माणूस आहे. जो मोठे ठावठाव बोलत होता ना सर्वांना, तर त्यांनी धनुष्यबाण पकडला, नंतर तिथून हाकललं की कमळ पकडला. याचा बदला आम्ही दाखवणार. मशाल काय करते, मशाल अंगार आहे, लक्षात ठेवा. तर हे होते सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसैनिक, जे प्रभाग क्रमांक 168 मध्ये ॲडव्होकेट सुधीर खातू यांच्या प्रचार रॅलीमध्ये ते सर्व सहभागी झाले. त्यांना विजयाची 100% खात्री आहे. एकूणच असं या शिवसैनिकाचं मत आहे. मी गुणवंत धंगड, DRV न्यूज, मुंबई.